56ला बोधिसत्वाच्या साक्षीने त्यांच्या समोर जवळजवळ 5-7 लाख लोकांनी त्रिसरणासह पंचशील ग्रहण केलं. म्हणजे बुद्धाला अनुसरतो, धम्माला अनुसरतो, संघाला अनुसरतो असं 3दा म्हटलं. त्यानंतर बोधिसत्वाच्या समोरच जे ते तरुण युवक अनेक पुण्य पारमितेमुळे भिक्षू झाले, त्या पहिल्या फळीमध्ये आमचे धम्मकीर्ती भंतेजी असतील, सदानंद भंतेजी असतील, पूज्य धम्मसेवक भंतेजी असतील, हे जे महापुण्यवान युवक होते यांनी पुढे पुस्तक लिहिले. लोकांना माहित नव्हतं की काय म्हणायचं वंदना म्हणून. यांचे उपकार आहेत की ह्या तरुणांनी बाबासाहेबांपुढे बसून ज्यांनी 22 प्रतिज्ञा घेतल्या, त्यामध्ये सदानंद भंतेजी, धम्मरत्न भंतेजी आणि धम्मकीर्ती भंतेजी अगोदर, भदंत आनंद कौशल यांचे अगोदर होते, सुमेध भंतेजी, हे लोक 7 जण अगोदर होते. पण ही जी नंतरची तरुणांची जी पिढी होती, भिक्षू जे झाले, तर त्यांनी ग्रंथ काढले वंदनेचे की जेणेकरून लोकांना वंदना कळली पाहिजे. बऱ्याच जणांनी मराठीत अर्थ पण लिहिला. आणि पाहता पाहता आता 70 वर्ष झालेत. माझ्या असं लक्षात आलं की 70 वर्षापासून आपण बुद्धं शरणं गच्छामि म्हणतो, पण नीट ह्या एका साध्या शब्दाचा अर्थ अजून अनेक लोकांना कळला नाही. बघा, बुद्धं दुसरा शब्द आहे शरणं, तिसरा शब्द आहे गच्छामि. माझं असं व्यक्तिगत मत आहे की सगळ्यात भंतेजीला माझी विनंती आहे की हा एक विषय वर्षभर चालवावा. म्हणजे नागपूरच्या पट्ट्याकडच्या लोकांमध्ये जे संभ्रम आहे आणि जे तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत, 4 प्रश्न बुद्धाने त्याच्या धर्मग्रंथात आहेत की खरंच अंगुली महाला भरधाव वेगानं पळत होते आणि श्रमण गौतम स्थिर होते, तरी दुपार माथ्यावर येऊस्तोवर ते त्यांना पकडू शकले नाही, असं कसं काय झालं विज्ञानाच्या विरोधात? त्याचं उत्तर याच्यातच आहे. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये पुनर्जन्म आहे की नाही, त्याचं उत्तर याच्यातच आहे. त्याचबरोबर ते भिक्षा पात्र निरंजना नदीमध्ये सोडलं आणि सत्य क्रिया केली की हे भिक्षा पात्र जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत जाईल तर मला बुद्धत्व प्राप्त होईल. आणि ते खरंच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत गेलं आणि काळ नाग राजाच्या दारी जाऊन डुबलं, असं जे त्याचं उत्तर याच्यातच आहे. हे जे 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 तुम्हाला प्रश्न पडले ते सगळ्या प्रश्नाचं उत्तर याच्यातच आहे की 70 वर्षापासून आपण बुद्धं शरणं गच्छामि म्हणतो, तर पहिला हे प्रश्न सुटला पाहिजे आपला की बुद्ध म्हणजे काय. बुद्धं शरणं म्हणजे बरेच जण म्हणतात शरण येणे. शरण म्हटल्याबरोबर असं त्याचा अर्थ होतो की बुद्धाचं आपलं काहीतरी युद्ध सुरू आहे आणि मग बुद्धाचं आपलं युद्ध सुरू आहे आणि युद्ध सुरू असल्यामुळे मग आपण म्हणले की नाही आता आम्ही हारलो, त्याला म्हणते शरण. त्यामुळे ती शरण नाही, आपलं काय बुद्धासंग भांडण नाही सुरू. त्यामुळे त्याचा जो अर्थ कुठल्या ग्रंथात किंवा कुठे सांगितला असेल तो अर्थ लोकांच्या डोक्यात जर बसला असेल तर ती अवघड गोष्ट आहे. त्यामुळे बुद्धाला शरण जाणे म्हणजे काही त्यांच्यासोबत आपली काही लढाई सुरू नाही, भांडण सुरू नाही. बुद्धाला शरण जाणे म्हणजे तसा त्याचा अर्थ नाही आहे. गच्छामि म्हणजे गच्छन्ति, गच्छाम, हे एकदा तुम्ही जर पाहिलं तुम्हाला ते सगळं कळून जाईल पुढे हळूहळू. सगळ्या भंतेजीने मिळून जर हे काम 1 वर्षभर केलं तर मला असं वाटतं तो प्रश्न सुटेल. आणि म्हणून मी माझ्या पद्धतीनं आज 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करतो. ते 70 वर्षामध्ये जर वारंवार सिद्धार्थ गौतम हे बोधिसत्व होते, त्यांना बुद्ध का म्हणणं सुरू केलं, अशी कोणती गोष्ट त्यांना प्राप्त झाली की त्या प्राप्त झालेल्या गोष्टीमुळं बोधिसत्वाला बुद्ध म्हणणं सुरू केलं. आणि मग ते जे बुद्ध म्हणणं सुरू केलंय त्या बुद्धालाच आपण अनुसरतो. त्याच्यामुळे हा पॉइंट आपला क्लिअर होणं अत्यंत गरजेचं आहे की त्यांना नेमकं काय झालं. बोधिसत्वाला पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झालं म्हणजे नेमकं काय झालं. ह्या प्रश्न जर 70 वर्ष अगोदर जर सुटला असता
तर हे जे काही श्रमभ्रम आहे, हे जे काही भ्रांती आहे, ही जी काही समस्या आहे, ती 70 वर्षात समस्या राहिली नसती. पिंपळाच्या झाडाखाली, बोधिवृक्षाखाली ज्याला आपण म्हणतो, तर सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बसले, तर वैशाख पौर्णिमेच्या त्या प्रहरी त्यांना ज्ञान प्राप्त झालं म्हणतात. पुन्हा आता वैशाख पौर्णिमा, ज्ञान प्राप्त झालं. वर्णन असं आलेलं आहे की 3 प्रहरामध्ये त्यांना ज्ञान प्राप्त झालं. 3 प्रहर, 4-4 घंटेची एक प्रहर असते. आता पुन्हा सगळेजण फोकस करा बुद्धगयाचा बोधिवृक्ष, आपले बोधिसत्व बसलेत. आता ज्ञान प्राप्त झालंय. सुरू संध्याकाळी प्रहर सुरू झाली. अनेक मतांतर प्रहर मध्ये आहे, जसे की काल योजन मध्ये सुद्धा वर्णन आहे. काही घंटेची सांगताना योजन 7 किलोमीटर सांगतात, त्रिपिटकात वर्णन आहे 10 किलोमीटर आहे. आता दोन भावात वेगवेगळं होण्याच्या कोणाचाच मत नाही, पण ते बरं नाही वाटत ना. तर जे मूळ त्रिपिटकाचा जो आधार आहे, मूळ त्रिपिटका पाली, त्याचं जर अध्ययन केलं, अनेक जण आहेत तिथं, डॉक्टरेट आहेत, बऱ्याच जणांना वर्णन आहे. आपण जास्तीत जास्त श्रीलंका, म्यानमार, थायलंडला जास्तीत जास्त फॉलो करतो आपण, कारण ती खेर परंपरावाने आहे. तर ठीक आहे, माझा पुढे तो विषय होऊ शकतो. विशेष रूपाने जेव्हा ते पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि त्या प्रहारामध्ये, तर भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त दिवसा नाही झालं. हे पहिलं क्लिअर करून टाका, दिवसा नाही ज्ञान प्राप्त झालं. त्यांना ज्ञान प्राप्त झालंय रात्रीच, आणि ती रात्र आहे वैशाख पौर्णिमेची. स्क्रीन कडे आता त्या वैशाख पौर्णिमेच्या रात्री त्यांना जे ज्ञान प्राप्त झालंय, ते ज्ञान प्राप्त झालेलं त्याचं वर्णन त्रिपिटकामध्ये आलेलं आहे. एक तरुण आपल्या आईला खूप चांगल्या पद्धतीनं तिचं लालन पालन सांभाळ व्हावा म्हणून एक प्रदेश सोडून जहाजाच्या मार्गाने समुद्रातून दुसऱ्या प्रदेशात निघाला होता. तो युवक आईला, जसे की आजकाल लोक दुबईला जातात, अबुधाबीला जातात, बहरीनला जातात, जपान, अमेरिकेला जातात जास्त कमाई करण्यासाठी, तसं तुम्ही लवकर समजून घ्या. कोणाला वाटण काहून चालला आपल्या प्रदेशात तिकडं. जास्त कमाई करायची असेल तर लोक खेडे सोडून शहरात येतात. म्हणून तो युवक आईचा सांभाळ करत होता, परंतु नीट सांभाळ व्हावा म्हणून तो युवक जहाजाने दुसऱ्या एका प्रदेशामध्ये चालला होता. आणि जहाज समुद्रामध्ये 2-3 दिवस गेल्यानंतर जहाज तुटलं. जहाजाचा अपघात झाला आणि प्रवासी पाण्यामध्ये डुबू लागले. पाण्यात डुबताना युवक सुद्धा त्या पाण्यात पडला, आणि युवक पडल्याबरोबर युवकाला तुरंत उत्पन्न झालं की माझी आई कुठे. तुम्ही सगळे कधी कधी डोळे लावून प्रवचन ऐका, म्हणजे तुम्हाला समुद्र दिसन, त्या लाकडा दिसतील, ते आता लाकडं सगळे पडले ते दिसन, ते आता पडले सगळेजण. अपघात झालाय, विमान तुटलंय, सॉरी जहाज तुटलं. जहाज तुटल्यानंतर तो युवक पडल्याबरोबर तुरंत विचार करतो माझी आई कुठे. आणि जेव्हा त्या सगळ्या लोकांमध्ये समोरासमोर लोक डुबत आहेत, मरत आहेत, युवक पाहत आहेत. युवकाने आई शोधली, तर थोड्या अंतरावर एका लाकडाला धरून आई तरंगत होती. युवक काही सेकंदाचा विलंब न करता पोहत आईकडे गेला आणि आईला पाठीवर घेतलं. आणि त्या क्षणी त्या युवकाने ठरवलं की मी माझ्या आईला वाचवीन. कुठं ठरवलं? समुद्रात. समुद्राचा किनारा कोणत्या दिशेला आहे, किती लांब आहे, किती दिवस पोहावं लागेल याचा ठाम पता नाही, पण तरी दृढ निश्चय केलाय की मी आईला वाचवल. याला म्हणतात संकल्प. याला म्हणतात संकल्प. त्या युवकाने संकल्प केला की मी आईला मरू देणार नाही, आणि म्हणून आईला पाठीवर घेतलं. आणि तो युवक शक्तीनिशी, धैर्यानिशी, श्रद्धेनिशी आणि आपल्या आईच्या ममत्वेनं तो युवक पोहू लागला. पोहता पोहता 1 घंटा नाही, 2 घंटा नाही, पूर्ण दिवस तो युवक पोहत होता, पूर्ण रात्रभर पोहत होता. तुम्ही आता विचार करा की तो समुद्र आहे, समुद्रात लाटा आहेत,
त्या लाटामध्ये स्वतः पण वाचायचं आहे, आईला पण वाचवायचं आहे, पण माहित नाही की मी लाटाबरोबर कोणत्या दिशेला चाललोय. अंधार आहे, तिथं काही लाईट नाही, आणि आता मी खरंच बेटाच्या दिशेने चाललोय का आणखी उलट्या दिशेने चाललोय याचा पत्ता नसताना देखील पक्क ठरवलेलं आहे की मी आईला वाचवीन. युवक 6 दिवस आणि 6 रात्र पोहून आपल्या आईला वाचवतो. 6व्या दिवशी युवक थकलेला आहे. युवक एवढा थकलेला आहे पोहून पोहून की अक्षरशः युवक आता डुबण्याच्या तयारीत आहे. जसाही तो युवक डुबू लागला, पण पाठीवर आई आहे, खांद्यावर आई घेतलेली आहे, आणि 6व्या दिवशी युवक डुबत आहे. डुबता 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 जसाही युवक पूर्ण डुबला, डुबल्याबरोबर युवकाच्या चित्तात पाण्याखाली गेल्यावर युवकाच्या चित्तामध्ये उत्पन्न झालं की आता मी मरणार आहे. युवकाला स्वतःच्या मरणाचं काही वाटलं नाही, पण दुसऱ्या सेकंदात त्यांना उत्पन्न झालं की माझ्या खांद्यावर आई आहे, ती अजून डुबली नाही. मी मेलो तरी काय हरकत नाही, पण आई मरू द्यायची नाही. म्हणून युवकाने तिथं पाण्याच्या खाली संकल्प केला की मी बुद्ध बनेन, मी बुद्ध बनेन, मी बुद्ध बनेन, आणि म्हणून हुसळी मारून युवक पुन्हा बाहेर आला. हे पहिला गौतम बुद्धाचा संकल्प आहे. सुरुवात झाली इथून सुरुवात झाली. त्या युवकाने आईला वाचवण्यासाठी, म्हणून पाण्यात डुबल्यानंतर 6व्या दिवशी डुबल्यानंतर युवकाने पुन्हा बुद्ध बनेन या संकल्पाने युवक जेव्हा बाहेर आला, आणि बाहेर आल्यानंतर पाहिलं तर माता सही सलामत आहे. आणि मग पूर्ण 7वा दिवस युवकाने पोहून काढला, आणि मग पोहून काढल्यानंतर युवकाला 7व्या दिवशी बेट दिसलं, आणि युवकानं सही सलामत आपल्या आईला बेटावर घेऊन आले. आणि जसंही खांद्यावरून खाली उतरवल्याबरोबर त्या आईनं 7 दिवस आपल्या पुत्राचा पराक्रम पाहिला, आपल्या पुत्राची बल पाहिलं, आपल्या पुत्राची श्रद्धा पाहिली, त्याची माया पाहिली, त्याची करुणा पाहिली की आईला वाचवण्यासाठी माझ्या पुत्राने काय पराक्रम केलाय, काय पुरुषार्थ गाजवलाय. म्हणून उतरल्या बरोबर आई लगेच म्हणे, बाळ, ज्या ममत्वेनं, ज्या हिमतीनं, ज्या धैर्यानं आणि ज्या शौर्याने तू मला वाचवलंय, बाळ, तू असंच ह्या सगळ्या संसारात त्या लोकांना या कृष्णारूपी सागरातून वाचव. तू बुद्ध बन, तू बुद्ध बन, तू बुद्ध बन म्हणे. पाण्यात डुबल्यावर युवकाला उत्पन्न झालं, बाहेर आल्यानंतर आईला उत्पन्न झालं. आणि मग ते युवक म्हणाले, आई, ही गोष्ट मला 6व्या दिवशी जेव्हा मी डुबत चाललो होतो तेव्हा मला तू माझ्या खांद्यावर आहेस, तू माझ्या खांद्यावर आहेस, हे जेव्हा मला कळालं, आता या सगळ्या संसारातले जेवढे मी सत्व आहेत, जेवढं प्रेम माझं तुझ्यावर आहे, तेवढंच प्रेम या सगळ्या सत्वावर आहे, आणि तेवढ्याच ममत्वेनं मी आता पारमिता पूर्ण करेन. आणि म्हणून तो बोधिसत्वाचा पहिला जन्म आहे. आणि बोधिसत्वाने तेव्हा सुरुवात केली की मी माझ्या आईला जसं या सागरातून वाचवलं, तसं संसारातल्या सगळ्या लोकांना मी भवसागरातून वाचवेल. आणि ती सुरुवात झाली. आणि मग त्यांनी 7व्या दिवशी वर्णन तिथं असं आलेलं आहे की देवतांनी पाहिलं, हा युवक काही साधा सुद्धा नाही आहे, हा समुद्रात किनारा कोणत्या दिशेला आहे ते माहित नाही, पण किती विश्वासाने आईला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. इथं आपण जर डुबलो, आपण थोडे जर डुबलो ना, तर कुठलाही माणूस थोडा विचार करण की ठीक आहे, म्हातारी आता म्हातारी झाली, बाबा जाऊ द्या, त्याचं काय राहिले मागं, माझे लेकर बाळ आहे, बायको हे सगळे माणूस मायबापाला बी मरू दे. पण हा युवक साधारण नाही आहे. जेव्हा शौर्यनिशी, ताकदीनिशी जेव्हा 6व्या दिवशी उसळी मारून जेव्हा बाहेर आले, तेव्हा आईनं पाहिलं की हा, कारण त्यांनी संकल्प घेऊन बाहेर निघले. तेव्हा ही लाट त्यांना काय करू शकली नाही, समुद्र काय करू शकला नाही. ते सही सलामत काठावर आले, आणि बोधिसत्वाने आपल्या पारमिता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण त्यांना माहित नाही की मी बुद्ध कधी होणार आहे, त्यांना माहित नाही मी बुद्ध कधी होणार आहे. या पारमिता करता 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 जेव्हा बोधिसत्व अमरावती नगरामध्ये उत्पन्न झाले,
जेव्हा ते सुमेध नावाचे ऋषी म्हणून उत्पन्न झाले तेव्हा त्या अमरावती नगरामध्ये दीपंकर नावाचे सम्यक संबुद्ध आले. त्या सुमेधांनी चिखलामध्ये स्वतःला टाकून माझ्या पाठीवरून तुम्ही जाता तथागता, तुमचे पाऊल जमिनीवर चिखलावर पडू देऊ नका अशी याचना केली. पण त्या तथागताकडे असा चेहरा करून चिखलामध्ये पडून आहेत. त्या भगवान बुद्धाला भिक्खू संघाला पाहिलंय त्या सुमेधांनी ऋषींनी, आणि ऋषी म्हणतात हे तथागता, मी सुद्धा तुमच्यासारखा बुद्ध झालो पाहिजे, मी सुद्धा तुमच्यासारखा बुद्ध झालो पाहिजे. हे मनातल्या मनात सुरू आहे, मनातल्या मनात सुरू आहे. दीपंकर बुद्धांनी सुमेध नावाच्या बोधिसत्वाच्या चित्तात जी धारणा सुरू आहे, दुसऱ्या सेकंदात त्यांनी पाहिलं की अरे हा सुमेध ऋषी हा काय साधा सुद्धा नाही आहे. 16 असंख्य कल्पाच्या अगोदर, 16 असंख्य कल्पाच्या अगोदर हा युवक समुद्रामध्ये आईला वाचवताना तिथं बोधिसत्वाच्या पारमितेचा दृढ निश्चय करून तेव्हापासून पारमिता करत आलेला आहे. एक अन दोन दिवस नाही, 16 कल्प पूर्ण झालेले आहेत. 16 कल्प म्हणजे, एक कल्प म्हणजे 10 किलोमीटर खड्डा खोदायचा, तिच्यात मोहरी टाकायच्या, 100 वर्षांनी एक मोहरी काढायची, जेव्हा त्या मोहरी संपतील तेव्हा एक कल्प. असे 16 कल्प, 16 असंख्य कल्प पारमिता पूर्ण झाल्या. आणि पूर्ण झाल्यानंतर दीपंकर बुद्धाचं त्यांचं दर्शन अमरावतीमध्ये झालं. ती अमरावती ही नागपूरच्या बाजूची नाही, ती अमरावती आतापर्यंत लोक म्हणत होते की ही तेलंगणाची राजधानी ती आहे, आता कळलं ती पण नाही. ती अमरावती पाकिस्तानामध्ये आहे. आता आता खूप सुंदरसा इतिहास आलाय, तो गुगलला पण आलाय. तर ती अमरावती जी तक्षशिला आमचं विद्यापीठ तिकडे गेलेला आहे, तो पट्टा हे सगळं जम्बूद्वीपाचा भाग आहे. त्या अमरावतीमध्ये जेव्हा त्या दीपंकर बुद्धानं पाहिलं हे सुमेध साधे सुधे नाही आहेत, अरे 16 असंख्य कल्प यांच्या पूर्ण झालेले आहेत. पण सुमेधाला बी माहित नाही की माझ्या 16 असंख्य कल्प पारमिता पूर्ण झाल्यात म्हणून, माहित नाही. मग सम्यक संबुद्ध दीपंकर बुद्ध म्हणतात उठा सुमेध उठा. ते म्हणतात नाही भगवान, तुम्ही माझ्या पाठीवरून पाय देऊन जा, कारण हे एवढं काम माझ्या वाट्यावर गावकऱ्यांनी दिलं होतं आणि हा चिखल माझ्यामुळेच राहिलाय. तुमचे पाय भरले तर ते माझ्यामुळेच भरतील, त्यामुळे तुम्ही माझ्या पाठीवर पाय द्या आणि माझ्या पाठीवरून पाय देऊन जा. तेव्हा दीपंकर बुद्ध म्हणतात ए भिक्षुंनो, हा साधा सुद्धा युवक नाही आहे, हा साधा सुवक ऋषी नाही आहे. अरे यांच्या 16 असंख्य कल्प पारमिता पूर्ण झालेल्या आहेत. यांनी साध्या सुद्धा पारमिता नाही, यांनी पहिली पारमिता आईला समुद्रामध्ये वाचवलेला आहे 6 दिवस पोहून, आणि डुबल्यानंतर 7वा दिवस पोहून आईला एका बेटावर सही सलामत लावलेला आहे. त्या कल्पापासून हे सुमेध पारमिता पूर्ण करत आलेले आहेत. म्हणून आज या सुमेधांना माहित नाही, पण मला कळलं म्हणून बुद्ध म्हणतात सुमेध उठा. हे भिक्षूंनो, यांच्या पाठीवर पाय देऊ नका. भिक्षू कोणी सगळे अरहंत आहे, सुमेध ऋषी अरहंत नाही आहे, एक साधा तपस्वी आहे. पण भगवान म्हणतात ए तपस्वी भिक्षुंनो, या तपस्व्याला साधारण समजू नका. हा तपस्वी 4 असंख्य 1,00,000 कल्प पारमिता पूर्ण झाल्यानंतर इष्काऊ कुळामध्ये, शक्य कुळामध्ये राजा शुद्धोधन महामायाच्या कुशीत जन्म घेऊन सिद्धार्थ गौतम म्हणून बुद्ध बनणार आहे. म्हणून यांच्या पाठीवर कोणी पाय देऊ नका असं म्हणतात. क्षणी जे भिक्षू होते, ज्यांच्या हातामध्ये फुलं होते, त्या सगळ्या भिक्षूंनी, अरहंत भिक्षूंनी बोधिसत्वाच्या अंगावर फुलं टाकणं सुरू केले. ते बोधिसत्व पूर्ण फुलात बुजून गेले, कोणीही त्यांच्या पाठीवर पाय दिला नाही. आणि मग बुद्ध निघून गेले, भिक्खू संघ निघून गेले, सुमेध ऋषी तसेच पडून राहिले. आणि पडल्या त्यांनी विचार केला की बुद्ध महापुरुष कधी खोटं बोलत नाहीत, म्हणून त्यांना तथागत म्हणतात. यथा भासी तथाकारी, तथाकारी यथा भासी. हेच विचार आमच्या हिंदू भावाने घेतलंय. बोले तैसा चाले, त्याची वंदावे पावले, त्याची वंदावे पावले. यथा भासी तथाकारी, तथाकारी यथा भासी. तथ्य ज्यांनी आगत केलंय, तथ्य ज्यांनी आपल्या जीवनात उतरवलंय, जे तथ्याच्या अनुसार जीवन जगतात, जे सत्यानुसार आचरण करतात, तथ्य म्हणजे सत्य. म्हणून त्यांनी पाहिलं की दीपंकर तथागत बुद्ध आहेत, ते कधी खोटं बोलत नाही, कारण खोटं बोलण्याची पेशी त्यांच्यामध्ये नाही.
आपण खोटं का बोलतो? आपल्याकडे पेशी आहेत त्या. ज्यांच्याकडे ती पेशी नसते, आरएनए डीएनए नसतंय, त्याच्या वाणीतून खोटंच येत नाही. ज्याच्या चित्तात लोभ नसतो, तो पाचशेचं बंडल कधी उचलत नाही. कारण त्याच्याकडे लोभच नाही. आणि ज्याच्याकडे असते ती इकडे तिकडे पाहून पटकन उचलते. कोणी कोणी दुसऱ्याचा खिसा बी मारते. कारण त्याच्याकडे तीव्र तीव्र तशा संवेदना आहेत. पेशा आहेत त्या पेशा. त्या पेशा अशा वर 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 करतात. मग कोणाचं बी काय उचलते माणूस. त्याला उचल्या म्हणतात, उचली म्हणतात. पण जेव्हा पाहिलं की अरे, खोटं बोलत नाही. दीपंकर बुद्ध कधी खोटं बोलत नाहीत. कोणतेच बुद्ध कधी खोटं बोलत नाहीत. तेव्हा सुमेध ऋषी मग पडल्या पडल्या विचार करू लागले. जर मी 4 असंख्य 1,00,000 कल्प पारली त्याच्यानंतर बुद्ध होणार आहे, तर मग आता मला काय करावं लागेल? मग त्यांनी स्वतः चिंतन मनन सुरू केलं आणि मग त्यांना समजलं की मला आता राहिलेल्या 10 पारमिता पूर्ण कराव्या लागतील. आणि म्हणून त्यांना पडल्या पडल्याच आठवलं की आता माझ्या 10 पारमितापैकी कोणकोणत्या पारमिता किती किती घड्यामध्ये भरत आलेल्या आहेत आणि त्याला 4 असंख्य 1,00,000 कल्प लागणार आहेत. हे जर बुद्धानं सांगितलं तर मग त्यांनी त्या पारमिता स्वतः शोधल्या. वाटल्यास ते जाऊ शकले असते. दीपंकर बुद्धाच्या पुढे बसू शकले असते की जर मी बुद्ध होणार आहे तर मग माझं काय कर्तव्य आहे, मी काय काय केलं पाहिजे, मी काय काय करू पुढे चालून ते विचारू शकले असते. पण ते म्हणाले नाही, सम्यक संबुद्ध व्हायचं आहे तर सम्यक संबुद्ध मार्ग कोणालाच विचारत नसतात. ते स्वतःच मार्ग शोधतात, ते स्वतःच मार्गदर्शन करतात आणि ते स्वतःच मार्गाचं साक्षात्कार बी करतात. म्हणून ते मार्गदर्शन करू शकतात. आणि म्हणून त्यांना त्या 10 पारमिता आठवल्या आणि 10 पारमिता परिपूर्ण रूपाने पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 असंख्येय 1,00,000 कल्प. अनेक लोकांना असं उत्पन्न होईल की 4,00,000 असंख्य भानगड काय आहे? तर असंख्य हे आहे, हा आकडा आहे. हा आकडा आहे जसं एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशाब्ज, रब्ज, दशरब्ज, खब्ज, दशखब्ज असं करत 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 पुढे गेलं की संख्य, दशसंख्य, असंख्य, दशासंख्य पुढे पुढे गेलं की संवर्त, दशसंवर्त, विवर्त, दशविवर्त इथपर्यंत वर्णन केलेलं आहे. संवर्त विवर्त कल्पापर्यंत वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा त्यांना कळलं की मला सम्यक संबुद्ध होण्यासाठी आता ह्या पारमिता पूर्ण कराव्या लागतील, म्हणून त्या सुमेधांनी त्या भावामध्ये दीपंकर बुद्धाकडून ऐकलं. आता 4 असंख्य 1,00,000 कल्पानंतर काही 1,00,000 कल्पानंतर दुसरे एक बुद्ध झाले. तेव्हा हे उत्पन्न झाले. त्यांनी बी सांगितलं की हे होणार आहे. मग आणखी काही 2,00,000 कल्पानंतर आणखी 2 बुद्ध झाले. त्यांनी बी पाहिले या बोधिसत्वांना. त्यांनी बी सांगितलं. मग आणखी काही कल्पानंतर 0 कल्प झालं, कोणी बुद्ध नाही झाले. हे मात्र देवलोकात राहिले. पुन्हा काही कल्पानंतर आणखी एक बुद्ध झाले आणि त्या बुद्धाच्या काळात हे बोधिसत्व आले. त्या दोघांच्या भेटी झाल्या. तेव्हा हे मनुष्य लोकात नव्हते. तेव्हा हे नाग राजा होते. नागर भवनात सुद्धा कळलं की अरे शास्त्रा उत्पन्न झाले. मग ते तिथं आले. ते कोणते झाले? तर नंतर दीपंकर, ज्योतिंदर, कौंडिन्य, जनपाप असं करत 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 तन्नंकरो महावीरो मेधंकरो महायसो शरणंकरो लोकहितो दीपंकरो ज्योतिंदरो कौंडिन्य जनपा मोक्षो मंगलो पुरीसा सगो सुमनो सुमनो असे 28 त्याला 27 आपण वर्णन करतो. या सगळ्या बुद्धाच्या काळात हे बोधिसत्व तिथे जन्माला आले. दोघांच्या भेटी झाल्या. असा एकही सम्यक संबुद्धाचा कालावधी नाही की सम्यक संबुद्धाच्या कालावधीमध्ये हे सिद्धार्थ गौतम होणारे बुद्ध बोधिसत्व झाले. काही जन्मात ते ऋषी आहेत, काही जन्मात ते तपस्वी आहेत, काही जन्मात ते राजा आहेत, काही जन्मामध्ये ते देवनाग राजा आहेत, काही जन्मामध्ये ते देवता आहेत. जिथं जिथं कुठं आहेत तिथं तिथं त्यांना माहित झालं की हे सम्यक संबुद्ध उत्पन्न झाले, हे सम्यक संबुद्ध उत्पन्न झाले. तिथं तिथं जाऊन त्यांनी पारमिता पूर्ण केल्या. आणि मग शेवटी काश्यप सम्यक संबुद्ध उत्पन्न झाले. काश्यप सम्यक संबुद्ध जेव्हा उत्पन्न झाले तेव्हा काश्यप सम्यक संबुद्ध या भद्रकल्पामध्ये काश्यप सम्यक संबुद्ध हे 3 नंबरचे सम्यक संबुद्ध. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की अरे हे तपस्वी काय साधे सुधे नाही आहेत, हे ऋषी काय साधे सुधे नाही आहेत, हा युवक काय साधा सुद्धा नाही आहे, हे कोण आहे? आता येणारे गौतम बुद्ध आहेत. आणि म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला, त्यांनी मैत्री दिली. आणि मग नंतर जेव्हा तो कालावधी आला, तो युग आला, तेव्हा त्या युगामध्ये त्या कालावधीमध्ये महामायांना स्वप्न पडलं. त्यांना चतुर्दिक पाल आले. ते हिमालयाच्या पायथ्याशी घेऊन गेले.
त्यांच्या राण्या आल्या, मग त्यांनी त्यांना अभंग स्नान घातली, मग ते हिमालयाच्या पायथ्याशी मानस सरोवरावर त्यांना सजवलं, दिव्य सुक्तीचं स्वागत करणार एक असं सजवलं. मग नंतर त्यांना सुमेध नावाचा एक पांढरा शुभ्र हत्ती दिसला, कमळाचं पांढरा शुभ्र कमळ सोंडामध्ये घेऊन आला. मला शेवटचा जन्म माझा पृथ्वीवर घ्यायचा आहे, तू माझी आई होशील का, असं त्यांना स्वप्न पडलं. त्यांनी डोळे उघडले, राजाला सांगितलं. राजाला काही कळत नव्हतं. राजाने 8 ज्ञानी विद्वान लोक सांगितले. त्या 8 ज्ञानी विद्वान लोकांनी बराच वेळपर्यंत तर्क लावला आणि शेवटी निर्णय घेतला की हे एक तर चक्रवर्ती सम्राट बनतील, नसता सम्यक संबुद्ध बनतील. त्या 8 ब्राह्मणामध्ये सर्वात छोटे कौंडिन्य नावाचे ब्राह्मण होते, जे सर्वात लहान होते. त्यांनी मात्र 2 हात वर 2 बोट वर नाही केले. जेव्हा राजाला बोलवण्यात आलं, राजा सुयोधनाला बोलवण्यात आलं की तुमच्या महाराणीला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ आम्ही 8 जणांनी मिळून ठरवलेला आहे, तेव्हा बाकीच्या 7 जणांनी 2 बोट वर केले. पण कौंडिन्य असे होते की त्यांनी मात्र 1 बोट वर केलं. तर राजाने विचारलं की या 7 जणांचा 2 बोट वर करण्याचा अर्थ काय आहे, आणि ह्या लहान ज्ञानी पंडितांचा 1 बोट वर करण्याचा अर्थ काय आहे. तेव्हा सांगण्यात आलं की भविष्यवाणी अशी आहे की जर संसारात तुमचा पुत्र रमला तर ते चक्रवर्ती सम्राट होतील, आणि जर त्यांनी संसार त्याग केला तर या सगळ्या अंधकार आणि या सगळ्या तृष्णा बहुरूपी सागरातून पार करणाऱ्या लोकांचा मार्गदाता महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध होतील, अशी भविष्यवाणी दुहेरी केली. कौंडिन्य म्हणाले नाही, मला एकच भविष्यवाणी दिसती का, कारण हाती पांढरा शुभ्र आहे, त्यामुळं हाती सारखा बलशाली पांढरा शुभ्र म्हणजे निष्कलंकित, आणि कमळाचं फूल सुद्धा कोणत्या रंगाचं आहे, सफेद. आणि कमळाचा अर्थ आहे की त्या कमळाच्या फुलावर शिखर आणि पाणी बसत नाही, म्हणजे असा पुत्र जन्माला येणार की ज्यांना संसारातल्या तृष्णेचा राग द्वेष मोहाचा स्पर्श होणार नाही. हे सगळे लक्षण सम्यक संबुद्धाचेच आहेत. म्हणून मला एकच भविष्यवाणी दिसते की ते भविष्यवाणीमध्ये सम्यक संबुद्धच होते. त्यांना जे काय दान द्यायचं ते दिलं. खरंच अजून अजून ते बाळ जन्माला पण नाही आलं, अजून काहीच नाही. ते 8 जणांनी भविष्यवाणी अशी केली, आणि भविष्यवाणी स्वप्नाला पाहूनच केली. स्वप्न पडतं, अनेक महिलांना पण स्वप्न पडतात बरेच जणांना पडतात. स्वप्न हे खोटे नाही आहे, स्वप्न किती कारणांनी पडतात. भगवान बुद्ध म्हणाले स्वप्नाचं एक कारण आहे की आपला अग्नी कमी जास्त झाला की स्वप्न पडते, आपला वायू कमी जास्त झाला की स्वप्न पडते, आपलं जल कमी जास्त झालं की स्वप्न पडते, आणि आपली पृथ्वी कमी जास्त झाली की स्वप्न पडते. याला म्हणतात 4 धातूचा कोप. आपल्या शरीरात जे 4 धातू आहेत ना, त्या 4 धातू जर कमी जास्त झाला तर या 4 कारणाने स्वप्न पडतात. 5वं दिवसभर आपण जे काही चिंतन मनन केलं त्याचं प्रक्षेपण असू शकतंय. आणखी एक कारण आहे, देवता लोकांच्या द्वारे तुम्हाला दाखवलं जाऊ शकतंय. आणखी एक कारण आहे, भूतकाळात घडलेल्या गोष्टी तुम्हाला कळू शकतात. आणखी एक कारण आहे, भविष्यात तुमच्या संदर्भात जे काय होणार आहे ते एक कारण आहे, स्वप्नाचे हे कारण आहे. म्हणून अनेक लोकांना स्वप्न पडतात, तर कधी कधी त्यांच्या 4 धातू तिकडे तिकडे झाल्यामुळे पडतात, म्हणून त्यांना कसे स्वप्न पडतात. जसं मला लहानपणी होतं बरं तेव्हा आता गेलो, काही स्वप्न पडतात, अनेक लोकांना स्वप्न पडतात. एक माणूस इथं हात वर करून दाखवा, तुम्हाला कधी स्वप्न पडलं नाही. तिकडे कोण आहे का, अजून स्वप्नच पडलं नाही. मग जर पडत आहे या खाण्याला खरं मानायला काय प्रॉब्लेम आहे, हे खरं मानायला काय प्रॉब्लेम आहे. जी गोष्ट आपल्याला स्वप्न पडतात, तर महामायेच्या स्वप्नाबद्दल शंका का आहे आणि कशासाठी आहे, काहून आहे. तो भाई याची सुरुवात होती, भाई आम्हाला स्वप्न पडतंय, आम्हाला पडलेलं स्वप्न आहे, आणि महामायाला पडलेलं स्वप्न का मारायचं नाही. म्हणून महामायांच्या स्वप्नावर शंका घेणं हेच या 70 वर्षामध्ये आपल्या पराजयाचा इतिहास लिहिल्यासारखं होईल. म्हणून महामायाच्या स्वप्नाला आपण खरं मानणं हेच आपल्या बाबासाहेबांच्या सगळ्या कार्याला वंदन करणं ठरेल. आणि म्हणून महामायाला खरंच स्वप्न पडलं, स्वप्नाचा अर्थही खरंच कळला. आणि कालांतरानंतर 29 वर्षामध्ये जेव्हा बोधिसत्व महाभिनिष्क्रमण करणार, ज्याला ग्रहत्याग म्हणतात लोक, अनेक त्याला बुद्धिझम मध्ये महाभिनिष्क्रमण म्हणतात. ग्रहत्याग का म्हटलं असतं, जर त्यांनी हिरे माणिक मोती वैभव दास दासा नोकर चाकर सगळं जर सोडलं असतं त्याला ग्रहत्याग म्हणले असते. पण त्यांनी त्या दिवशी हे सगळं तर सोडलं,
पण त्यांना बोधिसत्वांना दिसलं 7 दिवसानंतर त्यांना 7 रत्नाचा लाभ होणार आहे. सगळ्या पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट ते होणार आहेत. त्यांना चक्र दिसलं ग्रह त्याच्या अगोदरच्या रात्री दिसलं की तुम्ही साधे सुधे राजा नाही, या सगळ्या पृथ्वीवरले राजे तुमच्याकडे येऊन कोतवाला समान म्हणणारे की स्वामी युद्ध करायची गरज नाही, आम्ही तुम्हाला शरण गेलो. हे त्यांचं चक्र जे आहे त्या